नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला भेटला होता लोड आणि आपण चाललो होतो रांजणगावला भरायला. 2 ते 3 दिवस आराम केल्यानंतर आज गाडी काढली, गाडी चकाचक केली आणि आपण निघलोय रांजणगावच्या दिशेने. थोड्या पुढे गेल्यानंतर परत आठवण्यात आलं का आपलं चार्जर राहिलं होतं घरी. आणि मग का पुन्हा एकदा मागं जाऊन आलो, चार्जर घेतलं, चार्जर घेऊन पुढं निघलो. थोडंसं पुढं आलो तर झाली पावसाची थोडी भुरभुर चालू झाली. पाऊस चालू झाला त्याचं भयंकर टेन्शन, कारण गाडी होती आपली उघडी म्हणजेच ओपन. आणि आपण आता आलेलो सुप्यात. इथूनच 5 किलोमीटर अंतरावर आहे खासदार निलेश लंके यांचं गाव. थोड्याच अंतरावर गेल्यावर खासदार लंके यांचं गाव लागतं. आणि आता आपण आलोय जवळ सुप्याच्या टोल नाक्याच्या जवळ. आणि या ठिकाणी टोल नाका जवळ आल्यानंतर आपण पाहत होतं काय टोल नाक्यावर अजिबातच गर्दी नव्हती. मग काय आपण खुश. टोल नाक्यावर ह्या भाऊंना म्हणलं, भाऊ करा वरती दांडकं म्हणजे आम्ही जातो लवकर. पण त्यांनी काय लवकर दांडकं वर नाही केलं आणि आपण गाडी जवळ नेऊन उभी केली. त्यांना एकदा हॉर्न वाजवला, मग त्यांनी दांडकं वर करून आपण निघलो पुढं निघलो तर आपल्याला लागतो एक छोटासा घाट. आणि घाट उतरून पुढं आलं का एक 10 किलोमीटरवर येते आपली कंपनीच्या दिशेकडे जायचं. आता इथून पुढं अजून 10 किलोमीटर जाऊन आपल्याला घाट उतरल्यानंतरच कंपनीकडे प्रस्थान होणार. आणि आपण कंपनीच्या जवळ आलेलो आहे. या ठिकाणी आपण राईटला म्हणजे उजव्या बाजूला जायचं, पण गाड्या काय आपल्याला जाऊन देत नव्हत्या. शेवटी काय केली डेअरिंग घातली ना गाडी घातली आणि थोडंसं पुढं गेलो. चला म्हणलं लवकरात लवकर जाऊन कंपनीच्या दिशेने, म्हणजे जेणेकरून आपण लवकर गाडी लोड करू आणि आपण लवकरात लवकर त्यात ते डाव्या साईडने आले मामा आणि त्यांनी केलं आपले ओव्हरटेक आणि पुढं आलो, गाडी बांधायला लावली. मग काय झाली ना दयनीय अवस्था. एकटीने गाडी बांधली आणि गाडी साफ केली. गाडी साफ करताना सकाळी जो फ्रेशमध्ये आलो होतो, आता मूड झाला आहे सगळा घामाघूम. गाडी बांधल्यानंतर परत पार्टीचा आला फोन का गाडी घ्या लवकर आतमध्ये. मग काय आपण पटापटा गाडी बांधलेली आणि साफ केली. साफ करून गाडी निघलो आपण कंपनीच्या दारात. कंपनीवाल्यांनी लवकरात लवकर यायला सांगितलं होतं. कंपनीत गेलो, गाडी लावून आपण निवांत बसलो. बघा सकाळी कसा होतो आणि आता कसं झालोय. कपडे पार मळून गेलेत आणि मी पूर्णपणे थकलोय, कारण गाडी 2दा सोडली आणि 2दा बांधली. आणि मग काय गाडी भरून बाहेर आलो जेवायला. जेवण करून राजमुद्रा चौकात हे ते मालकांचे बंधू. आणि मग काय मित्रांनो, चला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. उद्या भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आपलं फेसबुकला नक्कीच सपोर्ट करा, मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.